बऱ्याच वेळा एक प्रश्न विचारला जातो की कोर्टातून वाटप किती दिवसामध्ये होते। नमस्कार, मी ॲडव्होकेट कैलास नाईक। न्यायालयामध्ये वाटपासाठी दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्यामध्ये प्रतिवादींना नोटीस काढली जाते। प्रतिवादी हे त्या दाव्यामध्ये हजर होऊन त्यांचे म्हणणे दाखल करतात। प्रतिवादीचे म्हणणे आल्यानंतर माननीय न्यायालय त्या दाव्यामध्ये मुद्दे काढते, म्हणजे कोणती गोष्ट कोणी सिद्ध करायची हे ठरवते। त्यानंतर सदरची केस ही सुनावणीसाठी म्हणजेच पुराव्यासाठी नेमली जाते। पुराव्यामध्ये सर्वात आधी दावा दाखल केलेल्या वादीचा पुरावा होतो, त्यानंतर वादीच्या साक्षीदारांचा पुरावा होतो, प्रतिवादी व त्यांचे साक्षीदारांचा पुरावा होतो। सदरची केस ही अंतिम युक्तिवादाकरता नेमली जाते व दोन्ही पक्षाचे अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर त्या केसमध्ये माननीय न्यायालय हे जजमेंट म्हणजे निकालपत्र देतात। त्यामुळे वाटपाच्या किंवा अन्य कोणत्याही दाव्यास नेमका किती कालावधी लागतो हे निश्चितपणे सांगता येत नाही, परंतु आपण जर प्रत्येक तारखेपूर्वी येणाऱ्या तारखेला आपल्या बाजूने आपल्याला कोणत्या गोष्टीची पूर्तता करावी लागते याची तयारी केली, निकाल लवकर लागण्यास